पण या सगळ्यांनी अर्थातच म्हणजे जेव्हा पराजय होतो किंवा पक्षाला यश मिळत नाही, वैयक्तिक यश मिळत नाही, थोडंसं डिप्रेस वाटतं. सो जेव्हा अमित ठाकरेंना डिप्रेस वाटतं तेव्हा त्यांचा गो टू पर्सन कोण असतो? मिताली अच्छा, किंवा कियान. अच्छा. नाही डिप्रेस वाटल्यावर हो ते दोघं. डू यू शेअर समथिंग आय ऑर? शेअर एव्हरीथिंग. आय शेअर एव्हरीथिंग. मी कियानला पण बोलतो, त्याला कळत नसेल तरी एकटा असं रूममध्ये बसवतो आणि मग त्याला बोलत बसतो आणि तो काहीतरी वेगळाच माझ्या पायावर कोळी आला आणि तो त्याचं काहीतरी सांगत बसतो, मी माझं सांगत बसतो. सो आमचं चालू असतं. स्ट्रेस बस्टर आहे तो हो, एक हो. प्रकारे. तुमच्या खरं तर मिताली आणि तुमच्याबद्दल फार कधी तुम्हीही बोलला नाहीत, कधी विचारलंही गेलं नाही. कसा तुमचा बॉन्ड स्ट्रॉंग आहे म्हणजे? स्ट्रॉंग आहे हो. आता मी कसं सांगू, मी लहानपण 16 वर्ष ओळखतो मी तिला. ओके. 11वीत भेटलो आणि मला वाटतं की तेव्हापासून आता तो वाढत गेला आहे टचवूड. म्हणजे तो वाढत गेला आहे. काही लोकांना ते फॉल आउट ऑफ लव्ह किंवा कधी कधी असं होतं, पण ते वाढत गेलं. सो आय एम रिअली ग्लॅड. आणि बॉन्ड ॲक्च्युली माझा, मी आता वर पण बोललो, कॅन्सरनंतर जास्त झाला. कारण त्या काळात ती मुलगी मला हे धरून राहिली, सपोर्ट केला, माझ्यावर थांबली. सो कारण मी कसा दिसायचो माझ्या सगळ्यांनी बघितलं होतं तेव्हा. सो या. पण आय एम शुअर मितालीला पण थोडं अवघड गेलं असेल एक्सेप्ट करणं, कारण राजकीय बॅकग्राऊंड काही मितालीचं नाही आहे. सो कशी मदत केली, कसं सगळ्यांनी एकमेकांना सामावून घेतलं की राजकीय घराणं, ठाकरेंचं घर म्हणजे राजकारण आहे घरी त्याच्यामध्ये. राजकारण नसतो. ओके. माझ्या वडील आरामात, मिताली जाऊन माझ्या वडिलांकडे बसते. मला काही गोष्ट कधी कधी माझ्या बाबांना सांगायची तर मी मिताली थ्रू सांगतो, कारण त्यांचं एवढं चांगलं नातं आहे. जसं उर्वशी आणि त्यांचं आहे तसं मिताली आणि त्यांचं आहे. सो घरी असं राजकारण नसतं. तिला तसा काही प्रेशर नाही आहे घरी.